महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। कफ सिरपमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने नागरिकांसाठी तातडीची धोक्याची सूचना जारी केली आहे। कोल्ड्रिफ कफ सिरप या नावाच्या औषधाची एक विशिष्ट बॅच वापरणं, विकणं किंवा वितरित करणं तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले। लंडन आणि न्यूयॉर्क नंतर आता मुंबई देखील 2 विमानतळांचं शहर असणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क आणि टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिले। केंद्र सरकारने फास्टॅग संदर्भातील नियमांमध्ये बदल केलेला आहे। ज्या वाहन चालकांकडे वैध फास्टॅग नाही आणि ते यूपीआयद्वारे टोल भरायचा आहे त्यांना आता नियमित टोलच्या 1.25 पट टोल द्यावा लागणार आहे, तर कॅशमध्ये व्यवहार केला तर आधीसारखाच दुप्पट टोल भरावा लागणार आहे। हे नवे नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत। भायखळा जिल्हा कारागृहात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकगृह आणि तृतीयपंथीय आजारी कैद्यांसाठी 6 स्वतंत्र सेलचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत मंजूर निधीतून या नव्या सुविधा उभारलेल्या आहेत। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुमारे 4,000 कोटींचा महागाई भत्ता अद्याप दिलेला नाही। याशिवाय वेतनवाढ फरकाची थकीत देणी आहेत आणि त्यामुळे संतप्त झालेले एसटी कर्मचारी 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा काढणार आहेत। पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद केले होते, मात्र 5 महिन्यांनी पुरातत्व खात्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पुन्हा उघडलेत। त्यामुळे पर्यटकांची आणि स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा आता संपली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत केवळ 851 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत। आतापर्यंत MBBS अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील 7,699 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून 636 जागा रिक्त आहेत। बी फार्मसी फार्म डी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली आहे। पहिल्या फेरीमध्ये यंदा 29,166 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलंय। राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। यात अनेक प्राध्यापक हे PhD तसंच नेट सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावं लागतंय, तर अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीनं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळील प्रस्तावित कुशिवली धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन झालं, मात्र सरकारकडून जाहीर झालेला मोबदला प्रतिगुंठा 20,000 रुपये असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आणि या मोबदल्यावर वाद निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी हा मोबदला नकारलेला आहे। नांदेड शहरात मुसळधार पाऊस पडला। हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी आणि नायगाव या तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। राज ठाकरेंनी सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक बोलावलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। मनसेचे नेते आणि सरचिटणी यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत। नवरात्रोत्सवात अदिती तटकरेंनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला। यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरे यांच्यावर टीका केली आहे। मंत्री भरत गोगावले पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत, मात्र अदिती तटकरे आनंद लुटण्यात व्यस्त असल्याचं म्हणत पालकमंत्री संवेदनशील असावा असं घोसाळकर म्हणालेत आणि त्यामुळे भरत गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे। आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यानं मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलाय। मंत्रिपद गेलं तरी चालेल, मात्र शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय।
यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं महाराणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली। पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। आदिवासी महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदिवासी विकास विभाग काम करत असल्याचं अशोक उईके यांनी स्पष्ट केलं। भंडाऱ्याच्या कर्डीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ऊस बिल कपातीच्या निर्णयाला विरोध केला। वसई विरारमध्ये खड्ड्यांविरोधात बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली। खड्ड्यांविरोधात महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। भंडारा शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर मिस्किन टँक गार्डनचा तलाव फुटला आणि त्यामुळे भंडारा शहराचा मुख्य मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागली। लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली आणि त्यामुळे मुरुड वाठवडा आणि मुरुड पाडोळी मार्गे धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। ईशान्य अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तीव्र शक्ती चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार होतं। मात्र रायगडपासून हे शक्ती चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याचा धोका टळलाय। जळगाव जिल्ह्यातील केळी बागायतदारांवर दुहेरी संकट ओढावलंय। एकीकडे पावसामुळे केळीचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल पिवळी पडू लागली आहेत आणि त्यामुळे उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची भीती व्यक्त केली जाते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं। पाऊस थांबून 5 ते 6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली आहेत आणि त्यामुळे केळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। आता एक मोठी बातमी, मनसेकडून बैठकांचं सत्र सुरूच आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काल राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती आणि त्यामुळे आज या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरे काल दुपारी अचानक मातोश्रीवर पोहोचले आणि यावेळी दोन्ही भावांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। सर्वात आधी संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले। यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या। यावरून चर्चा सुरू होत्याच, मात्र या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवरच पोहोचले। राज ठाकरे मातोश्रीवर जाणार याची कल्पना कोणालाच नव्हती, मात्र ही भेट झाली आणि पुन्हा एकदा युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आणि युतीची घोषणा करणार असं बोललं जात होतं, मात्र तसं न झाल्यानं हा विषय थंड बस्त्यात पडला होता। पण मातोश्रीवर ठाकरे बंधूंच्या झालेल्या भेटीमुळे युतीच्या घोषणेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। दरम्यान या भेटीकडे आम्ही केवळ कौटुंबिक भेट म्हणून पाहत असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे। आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे मातोश्रीवरती गेले। याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो। माध्यमं सातत्यानं या विषयामध्ये राजकीय अँगल आणून कुठंतरी त्यांचं महत्त्व कसे वाढेल असा प्रयत्न करताना दिसतायत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नाही असं सांगत रणजित निंबाळकरांनी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय।
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना जाहीर घेण्यात आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. नांदेड शहरात मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे. मुसळधार पावसामुळे हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, नायगाव या तालुक्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. लंडन आणि न्यूयॉर्क नंतर आता मुंबई देखील 2 विमानतळांचं शहर असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत आता मुंबईचा समावेश होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत. केंद्र सरकारनं फास्टॅग संदर्भातील नियमांमध्ये बदल केलाय. ज्या वाहन चालकांकडे वैध फास्टॅग नाही आणि ते UPIद्वारे टोल भरायचा आहे त्यांना आता नियमित टोलच्या 1.25 पट टोल द्यावा लागणार आहे. तर कॅशमध्ये व्यवहार केला तर आधीसारखाच दुप्पट टोल भरावा लागणार आहे. हे नवे नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होतील.